हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? खूप छान ना. मी पण. अच्छा, मी काय म्हणते, आज बनवणार आहे, तुम्हाला बघितल्यावर कळालंच असेल, आज बनवणार आहे बोंबील, ते पण सुकट. अच्छा, याला सुकटच म्हणतात. मी पण काय जोक करते. चला, तुम्ही कॉमेंट मध्ये हसा या जोकला, मी इथे हसते. आता त्याआधी आपण बघूया की आपण सकाळी आपलं जेवण किती उरले, त्यानुसार आपण जेवण बनवू. तर पहा, सकाळची गवारची भाजी आहे आणि हे बघा चपाती आहे. चपाती खूप लहान बनवते मी, तसं काही मोठ्या बनवत नाही आणि येत नाहीत तेवढ्या, पण तरी ठीक आहे. चला मग त्यानुसार आपण आता खूप कमी जेवण बनवायचं आहे. चला आता बनवूया आपण. लेट्स स्टार्ट. पहा, या बोंबीलला आता मी आहे ना भिजवायला ठेवलेला आहे. कमीत कमीत अर्धा तास तरी याला चांगले फुलले पाहिजेत आणि फुलून झाल्यावर मग आपण याला बनवूया भाजी, याची सुकट चटणी, त्याला ठेसा म्हणतात. तर चला आता बघा, किचन तर साफ केलंय महाराणीनी, बसली आहे आता तिकडे. आता बघा अभ्यास करत बसली आहे. आता तिचा अभ्यास, एक्झाम येते ना, तर ही इंस्टाग्राम आहे, ही व्हिडिओ काढते कॉमेडी. युट्यूबला प्लीज सपोर्ट करा गाईज. मला तर कोणी ओळखत नाही, पण हिला तर ओळखता ना. इंस्टाग्राम क्वीन आहे ही. हॅलो कर सगळ्यांना. हा, बाय कर. आता मी चालले बनवायला जेवण. चला गाईज, आता आपण बनवूया. हे बघा गाईज, हे बघा किती स्वच्छ धुवून घेतलेत बोंबील 3-4 पाण्याने आणि याला मस्त स्वच्छ कट करून घेतलेत आणि सगळा कचरा काढला याचा. बघा किती व्यवस्थित झालेत बोंबील. आता हे बघा वाटण करिता 3 हिरव्या मिरच्या आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या आपण याला आबोडधोबड वाटून घेऊ. आणि हे बघा फोडणी करिता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आहे. आता आपण याला फोडणी देऊ. आपण आता हे पहिलं वाटून घेऊ आपण सर्व. हॅलो गाईज, बघा आता आपण आहे ना बोंबील टाकलेत हलक्या आचवर, बिना तेलाचं फ्राय करतोय आपण. हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आहेत, त्याला आपण मस्त फ्राय करून घेऊया. फास्ट गॅसवर ठेवते. हे बघा गाईज, आपण आता आहे ना याला फ्राय करतो ना, तर त्यावेळेस खाली चिटकतं. याला चिटकलं तर चिटकू द्यायचं, काही होत नाही. आपण परतून सारखं सारखं परतायचं याला उलथण्याने. आणि ह्याला काय करायचं, जास्त करून ड्राय झाले की मग आपण तेल टाकायचं आणि ते चिटकलेलं कढईला सगळं निघून जातं. बघत राहा मी कशी करते. आणि हे बघा, याचा ठेसा घेतला करून, हिरवी मिरची आणि लसूणचा. बघा आता काय करते मी. हे बघा खाली आहे ना, हे सगळं काळं काळं झाले, चिटकले. तर त्यासाठी आपण काय करायचं, ऑइल टाकायचं थोडंसं. आता ऑइल साठी सॉरी, थोडा कॅमेरा हलेला. हे बघा गाईज, आता आपण याच्यात थोडंसं तेल टाकू. हे बघा थोडं तेल टाकलं. आता फ्राय करायचं. बघा फ्राय केल्यावर सगळं निघून जाणार. आता मस्त दाखवते तुम्हाला. हॅलो गाईज, बघा किती छान गोल्डन झालेले आहेत बोंबील आपले. आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरच्या जारमध्ये पेस्ट करून घेऊ. पण पेस्ट अशा पद्धतीने करा की पूर्ण बारीक पेस्ट नाही झाली पाहिजे, आबोडधोबड. ठेसा कसा करतो आपण तसा ठेसा प्रकारे ठेसाच करायचा आहे. सॉरी गाईज, पहिल्यांदा आता काढते नवीन नवीन, त्यामुळे समजून घ्या प्लीज. चला आपण याला काढू आणि आपण मस्त पैकी याला हे करून घेऊ. हाताने पण काढून तुम्ही बारीक करू शकता आणि पेस्ट बनवायची गरज नाहीये. गाईज बघा, आपण आता हे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. बघा हे पण वाटून घ्यायचं आहे. ते दिसणार नाही तुम्हाला, कारण की कसं आहे ना, ते काळं असल्यामुळे ते दिसणार नाहीये. चला काही होत नाही. आपण टाकू त्याच्यात आधी कांदा टाकल्यावर तुम्हाला दिसेल. बघा दिसलं तेल. कांदा जरा जास्तच टाकायचा, कारण ठेसा जास्त होतो ना म्हणून. बघा चला आता याला फ्राय करून घेऊ. गाईज बघू शकता तुम्ही, हे बघा खूप छान फ्राय झाले, आपले गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हे ठेसा टाकू, मिरची आणि लसूणचा. आता याला चांगलं फ्राय करून घेऊ. थोडी सॉरी हा, कॅमेरा हलतोय. आता याला 5 मिनिटं आपण कच्चा वास जाऊस तर याला फ्राय करून घेऊ. मग आपण त्यात पुढचं साहित्य टाकू. याला चांगलं फ्राय करून घेऊ. बघा गाईज,
किती छान पैकी आपला मिरची पेस्ट आपली एकदम फ्राय झाली. आता टाकू टमाटर सॉरी सॉरी फोडणी देता वेळेस सॉरी खोकला येतो. तर बघा आता ह्यामध्ये आपण टमाटर टाकले. ओके, टमाटर टाकल्याच्या नंतर आपण यावर थोडंसं मीठ टाकायचं कारण की आहे ना हे मेल्ट लवकरात लवकर होतील टमाटर. एक मिनिट टमाटरसाठी मीठ बघावं. बघा गाईज आपण आता यावर थोडंसं मीठ टाकू. हां, आता ह्यामुळे काय होणार टमाटर लवकर फ्राय होतील आणि नरम होतील. हे बघा किती छान झाले. हे बघा आता हे जास्त 2 मिनिटं फक्त परतून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचं मी काय टाकते ते बघा. पाहू शकता गाईस. हे बघा मी आता सगळं हे झालेलं आहे, मेल्ट झालेलं आहे. आता आपण याच्यात मेन आयटम टाकू. हे बघा बोंबील आपण जे फ्राय करून वाटून घेतलं असतं याला फ्राय करू. चांगला मसाला लागू देऊ. बघा आता आपण मीठ टाकायचं तर विचार करून टाकायचं कारण की टमाटरच्या वेळी आपण सॉल्ट टाकलं होतं तर त्यामुळे आपण जपून टाकायचं नाही तर खारट होणार आणि खारट व्हेरी बॅड. आपण एखाद्या वेळेस मीठ कमी असलं तर टाकू शकतो पण खारट झाल्यावर भाजी बिघडली मग किती चांगली असली तरी. बघा गाईज आपण मीठ फार कमी टाकू आणि त्यातल्या त्यात बोंबील खारट असल्यामुळे आपण मीठ कमीच टाकायला पाहिजे. आता झालं ह्याच्यावर आपण कोथिंबीर असंच फ्राय करायचं आणि 5 मिनिटं ठेवायचं. बघा गाईज हे बघा याला आपण फ्राय करून छान कोथिंबीर टाकून एकदम मिक्स करून घेतले. आता यावर आपण झाकण ठेवू 5 मिनिटं. तर पाहू शकता गाईज हे बघा किती छान सुटसुटीत झालेली आहे बोंबलाची चटणी. याला ठेसा म्हणतात, ठेसा. आणि इथे डाळ होतीये. चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.